गेल्या 2 दिवसापासून नाशिकच्या मनमाड असो, चांदवड असो आदी परिसरामध्ये पपई बाग असो किंवा डाळिंब बाग असो याचं मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याने नुकसान केलं असून आज आपण चांदवड तालुक्यातील वागदेडी या गावात आलो असून या ठिकाणी हजारो हेक्टरवर जे पपई पीक लागलं होतं त्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. आपल्याशी बोलण्यासाठी काही शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. दादा काय सांगाल, हे जे पपईचे जे पीक जे तुमचं काल जे वादळ किती नुकसान झालं? काल शनिवार संध्याकाळी एक 6-6:30च्या दरम्यान अचानक पूर्वेच्या बाजूने वादळ आलं. पूर्वेच्या बाजूने वादळ आल्यानंतर इतकं भयानक वादळ होतं. पूर्वेच्या बाजूने आलं, मग परत थोडं थांबलं, परत इकडून दक्षिणेच्या बाजूने आलं. दक्षिणेची बाजू झाली नंतर परत आणखीन या पश्चिमेच्या बाजूनं, म्हणजे वादळ हे जवळपास 1 ते 1.5 तास चालू होतं. इतकं भयावह वादळ होतं का अक्षरशः डाळिंब असो, पपई असो, इतर कुठे व्हेजिटेबल पिकं असो यांचं अतोनात नुकसान झालं आहे. तर शासनाला आमची एक विनंती आहे का, आग्रहाची विनंती राहिली शासनाला का आपण त्वरित काहीतरी शेतकऱ्यांना दिलासा दिला पाहिजे. काय सांगाल, काही नुकसान किती झालं? नुकसान पपईला 1700 झाडाला लागवड केलेली आहे. पपईचा एक खुडा झालेला होता, दुसरा खुडा आता तयारीत होता, व्यापारीला द्यायचा होता. पण सध्याची परिस्थिती पूर्ण चिकतीचं, विकायला आता 8 दिवसात माल द्यायचा होता. साधारण किती नुकसान झालं? साधारण 10 टन माल निघला असता तो. एकंदरीतच चांदवड तालुक्यात जवळजवळ मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं असून या ठिकाणी पपईचं जवळजवळ 10 टन जे पीक आहे हे आता 8 दिवसात विकण्यासाठी बाजारात येणार होतं. मात्र कालच्या या पावसाने जो आला त्यानंतर वादळी वाऱ्याने हा पपईचं पीक जे आहे हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं असून शेतकरी मात्र आता या संकटात सापडला आहे. जय महाराजसाठी संतोष खाता, मनमाड, नाशिक.